हॅलो, थँक्यू व्हेरी मच राजकिरण कोहली सर. हॅलो. तर समीर शेठ पाटील, आपणास विनंती असेल आपण कृपया करून व्यासपीठावरती यायचं आहे. समीर शेठ पाटील, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. विनंती केली जाते समीर शेठ पाटील वहाल यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 40+ मास्टर्स उलवे आयोजित 40+ मास्टर्स कप 2025 एक धाव आरोग्यासाठी अशी या स्पर्धेची टॅगलाईन. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय शेलगावरी. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्वतः फॉलो मध्ये अडवत आहे चेंडू. एकदा नक्कीच चांगली कामगिरी पाहायला मिळते नित्यानंद यांची. चांगलं कमबॅक, 2 चेंडूमध्ये 2 दुहेरी आल्यानंतर मात्र हा डॉट चेंडू आलाय. पहिल्या सत्रामध्ये जखडून ठेवलं या फलंदाजांना, कोणताही मोठा फटका खेळण्याची मुभा दिली नाहीये. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटची अप्पर एज, झेल खाली क्षेत्ररक्षक करणार नाहीये चुकी. पहिला विकेट किसन यांच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले तर राजू. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आले तर राजू. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 4. या धावसंख्येवरती पहिला विकेट डाऊन झालाय. पहिली विकेट मिळाली आहे. एक महत्त्वाची विकेट मैदानातून बाहेर गेली आहे. नित्यानंद यांना मिळालं हे पहिलं यश पहिल्या षटकामध्ये. नक्कीच खऱ्या अर्थाने जी ओळख आहे नित्यानंद यांची ती मात्र सादर करत असताना या आपण पाहतोय षटकामध्ये आणखीन एक चांगला चेंडू. त्या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं तर फक्त दिशा देण्याचं काम पॉइंटचा क्षेत्ररक्षकच्या चेंडूवरती येतोय आणि चेंडू उचलेल फेकेल तद्वार मात्र आपण पाहतोय एक धाव मिळवली जाईल. षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रथम फलंदाजी वाट्याला आलेली असताना शिवाजीनगर संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. डीजे पाहते बॉलिंग मार्कवर शरद ठाकूर. नावेखाडी संघाचा नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ज्याच्या माध्यमातून नक्कीच चांगली कामगिरी बऱ्याच वर्ष खरं तर नावेखाडी टेनिस क्रिकेटसाठी देण्यात आली आहेत आणि ती नक्कीच त्या नावाला साजेशी कामगिरी बऱ्याच वर्षापासून त्यानं राहिली आहे आणि ह्या सीझनमध्ये नक्कीच चांगला फॉर्ममध्ये आहे. याही वेळेला मात्र आपण पाहतोय दुसरे षटक फेकण्यासाठी गोलंदाजीच्या बोहल्यावर शरद ठाकूर. आपण पाहतोय 40+ क्रिकेटची ही स्पर्धा, परंतु दुसरं षटक फेकत असताना चांगली कामगिरी. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू फेकला. जितका चांगला वेग तितकाच चांगला अचूक टप्पा भेदक मारा पाहायला मिळतोय. आपण पाहतोय फलंदाजी करत असताना फलंदाज राजूला पूर्णपणे जखडून ठेवलाय. डॉट चेंडू आलाय. पुढचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजीच्या उंबरठ्यावर शरद ठाकूरचा चेंडू नक्कीच हलक्या हाताने खेळू काढला. स्ट्रेट ड्राईव्ह, बॉलर बॅक टू द ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाले चेंडूवरती मंगेश या वेळेला मात्र चेंडूवरती येतील. चेंडू उचलतील फेकतील तद्वार मात्र आपण पाहतोय एक धाव मिळवली जाईल. एखाद्या वेळेने संघ सिंगल डबल न मात्र नक्कीच चांगला प्रयत्न केला जातोय. टोटल धावसंख्या होते धावफलकावरती ती 6. इथून मात्र नक्कीच मन आणि मनगड खरं तर शिवाजीनगर संघाच्या या फलंदाजांना सक्षम करावे लागतील. समोर संघ आहे नावेखाडी संघ, ज्याच्याकडे मात्र नक्कीच मोठी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. या बॅटिंग लाईनअपमध्ये नक्कीच खेळत असताना समोर संघाला नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. या वेळेला ही नक्कीच चांगला वेग अचूक टप्पा परत एकदा पाहायला मिळतोय. शरद ठाकूर ज्या गोलंदाजीसाठी नक्कीच ज्या कामगिरीसाठी ओळखले जातात ती कामगिरी मात्र नक्कीच मैदानावरती करत असताना या आपण पाहतोय नावेखाडी संघासाठी कोणतंही प्रत्युत्तर मात्र नव्हतं रॉकीकडे. पुन्हा एकदा नक्कीच डॉट बॉल खेळला गेलाय. पुढचा चेंडू फेकण्यासाठी या वेळेला स्लोवर 1 पहा का व्हेरिएशन आहे. एक जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये होत असताना शरद ठाकूर यांची
समोर फलंदाज रॉकी. शिवाजीनगर संघाचा आतापर्यंत 2 डॉट बॉल केलाय. बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव फेकलेत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल शरद ठाकूरचं. याही वयामध्ये नक्कीच रणनीती आपण त्याची पाहतोय. खरं तर सर्कल पासून रनअप आणि तदनंतर मात्र बॉल डिलिव्हर करतो. यावेळेला माझा लेट कटचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. थर्डमनला बीट करून चेंडू चाललाय सीमा पार. हा मात्र येतोय दर्जेदार असा चौकार. असताना मात्र नक्कीच रॉकीनं हा चौकार मिळवलाय. जिथं कुठेतरी रॉकीनं नक्कीच मनामध्ये निर्धार केला असावा की ताकद कामी येत नाही आहे. या वेळेला मात्र नक्कीच कलात्मक फटके खूप कामी येऊ शकतात आणि तो कलात्मक फटका खेळत असताना या वेळेला मात्र शफत झाले होते थोडेसे. आणि इथून मात्र आपण पाहतोय एक धाव मात्र जोडली जाईल धावपटलावरती. पंचांनी इशारा करायचा लेग बाईसचे आहे की कसे बॅट कट लेग बाईस. अकरा धावसंख्या धावफलकावरती. 2 षटकाच्या समाप्ती अखेर 11. एक नाजूक अवस्था अडचणीमध्ये नक्कीच सापडला गेला की काय आपण पाहतोय. शिवाजीनगर संघ इथून मात्र नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रयत्न करावे लागतील मोठ्या धावसंख्या उभारण्याचा. बॅटचा स्पेस ओपन करावे लागेल या फलंदाजाला. समोर संघ नावेखाडी संघ आहे. या संघासोबत खेळत असताना नक्कीच 50+ धावसंख्या जर झाली तर कदाचित मॅच मध्ये नक्कीच रंगत पाहायला मिळेल. +40 मास्टर्स सुलवे आयोजित 40+ मास्टर्स कप 2025चं हे आयोजन आपण पाहतोय. आणि या आयोजनासाठी आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून आहे ओम साई MTC यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतोय राजकिरण कोहली सर समालोचक म्हणून आणि मी सुयोग कोहली गौफान समालोचक म्हणून कामगिरी पाहत आहोत. गोलंदाज सचिन ठाकूर यांचा पहिला चेंडू स्लोवर होता. शफलवर खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु पूर्णपणे बीट झालेत या चेंडूवरती. डॉट बॉलचं पर्सेंटेज मात्र या पहिल्या सत्रामध्ये वाढलं जात आहे. सचिन ठाकूर नामक हा गोलंदाज आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव फेकलाय आणि नक्कीच चांगली कामगिरी केली गेली आहे. यावेळेला फ्रंट फुटवर आलेत. फटका सजवला गेलाय जरूर. दूरवरचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील तेव्हा आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांनी मानस बनवला होता एका धावेचा आणि ते मात्र नक्कीच आपण सफलरित्या पूर्ण करत असताना मात्र आपण पाहतोय मैदानावरती ही एक धाव जोडली जाईल धावपटलावरती. टोटल धाव संख्या होती 12 धावसंख्या धावपटलावरती. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सचिन तयार. यावेळेला फटका चांगला आहे. नक्कीच डीप मध्ये क्षेत्ररक्षकी आहेत. त्यावेळी आपण पाहतोय थोडेसे फंबल झालेत आणि मिस फील्ड गच्चाल कामगिरी क्षेत्ररक्षकाची. यावेळेला मात्र येईल हा मात्र नक्कीच बऱ्याच अवधीनंतर चौकार. फलंदाजी करत असणाऱ्या शिवाजीनगर संघाची वाईट बॉल. एक आव्हान धावसंख्या अजून जोडली जाईल. चौकार आल्यानंतर नक्की सचिन ठाकूर वरती दडपण आलाय का. हे अंडर प्रेशर मध्ये खेळत असताना हे प्रेशर झुगारून दडपण झुगारून मात्र कामगिरी केली जाईल का या षटकामध्ये पाहावं लागेल. सचिन ठाकूर गोलंदाजी मार्कवर तयार होतील. समोर फलंदाज आहे राजू. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु नक्कीच बॅट चेंडूचा संपर्क नाही आहे परंतु नक्कीच ही 22च्या स्वरूपात कदाचित धावसंख्या जोडली जाईल. यावेळेला फुल टॉस क्लिक झालाय परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. जेल खाली क्षेत्ररक्षक आणि अतिशय उत्कृष्टरित्या नित्यानंद यांनी हा झेल टिपलाय आणि आणखीन एक विकेट मैदानातून बाहेर. बॅक टू द डगआउट. चांगलं क्षेत्ररक्षण नित्यानंद यांचं आपण पाहिलं तर नक्कीच अगदी थोडंसं रनअप घेऊन मात्र झेलचा बरोबर जजमेंट आणि अचूकरित्या मात्र हा झेल टिपला गेला.
रॉकी याला मात्र झेलबादच्या स्वरूपात बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतावलंय ते सचिन ठाकूर या फलंदाज गोलंदाजानं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय निलेश. संघाचा संघनायक कर्णधार मैदानामध्ये दाखल झालाय. कॅप्टन या कॅप्टनला मात्र नक्कीच संघाला सुस्थितीपर्यंत नेण्याचं कामगिरी करावे लागेल. यावेळेला मैदानावरती आल्या मात्र नक्कीच चांगला प्रहार पाहायला मिळतो. अगदी पॉईंटमध्ये हा फटका खेळला गेला आणि या फटक्यावरती मात्र मिळालेली ही एक धाव जोडली जाईल धावपटलावरती. आणि नक्कीच आपण पाहतोय निलेश ठाकूर यांच्या या गुण तालिकेवरती आणि धावसंख्या टोटल पात्र आपण पाहतोय. षटक समाप्त झालंय. 19 धावसंख्या धावफलकावरती. 3 षटकं संपलेत. 3 षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या धावफलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी. या 12 चेंडूमध्ये किती धावसंख्या जमवल्या जातील शिवाजीनगर संघाकडून. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का की उर्वरित 12 चेंडूमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करत भक्कम अशी धावसंख्या उभारली जाईल. साईनाथ ठाकूर चौथं षटक फेकण्यासाठी नावेखाडी संघाकडून पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. यावेळेला पुन्हा एकदा नक्कीच निलेश ठाकूर याचा चांगला प्रयत्न राहिला. नक्कीच क्षेत्ररक्षकही नक्कीच चांगले प्रयत्न करतात. शरद ठाकूर चेंडूवरती आलेत. तद्वर मात्र आपण पाहतोय फक्त एका धावेचा प्रयत्न केला गेलाय. थेंबे थेंबे तलेसाच्या अशा रीतीनं मात्र आपण पाहतोय शिवाजीनगर संघाची धावसंख्या एका धावसंख्येसाठी झगडावं लागतंय. एका धावेसाठी मात्र नक्कीच घाम गाळावा लागतो या फलंदाजांना. धावांसाठी धाव मैदानामध्ये होत असताना शिवाजीनगर संघाची गोलंदाज मार्कावर आहे साईनाथ ठाकूर. पुढचा चेंडू यावेळेला नक्कीच सफल झाले होते. फ्रंट फुटवर आले तदनंतर मात्र फटका सजवायचा होता परंतु नक्कीच पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल. एक अवंत धावसंख्या धावपटलावरती जोडली जाईल. एकवीस धावसंख्या धावपटलावरती. पुन्हा एकदा शॉट ऑफ चेंडू आहे. यावेळेला फटका जरूर चांगला आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकांना बेदोन चेंडू चाललाय सीमा पार झालाय फरार. हा मात्र आलाय चौकार. हा चौकार मात्र नक्कीच संजीवनी देऊन जाईल. धावसंख्येला आकार देऊन जाईल. टोटल धावसंख्या मात्र आपण पाहतोय 4 न पुढे सरकली. टोटल 25 या धावसंख्येवरती. धावफलक खालचा ठेवला जातोय. फलंदाजी करत असणारा संघ आपण पाहतोय शिवाजीनगर संघ. गोलंदाजी करत असणारा संघ हा नावेखाडी संघ. 2 संघ आमने सामने आलेत या स्पर्धेमध्ये. आपण पाहतो आयोजित ही स्पर्धा आणि या चेंडूवरती मात्र नक्कीच गोलंदाजाचं वर्चस्व राहिलंय. चौकार मारल्यानंतर मात्र आपण पाहतोय चांगलं कमबॅक या चेंडूवरती पाहायला मिळतंय. ते साईनाथ ठाकूरचं पहिला चेंडू निर्धाव तदनंतर सिंगल तदनंतर वाईड चौकार आणि हा माझा डॉट बॉल. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल साईनाथ. फ्रंट फुटवर आलाय. फटका चांगला क्लिक झालाय परंतु अंतर कापलं गेलंय का. जितकी उंची तितका अंतर मात्र कमी पडलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि हा मात्र टिपला जातोय झेल. फलंदाज राजू यांचा संपतोय इथं खेळ. तिसरी विकेट मैदानातून बाहेर झाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. संगम 25. यावेळेला संगम आल्या मात्र प्रहार केलाय परंतु पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक झेल खाली. जयेंद्र यांनी मात्र टिपला हा दुसरा झेल. फलंदाज आल्या पावली जातोय तो तंबूच्या आश्रयाला. संगम इथं मात्र संगम जुळवू शकला नाहीये आणि संगम बॅक टू द डगआउट.
त्यासाठी नक्कीच ज्या ज्या माऊल्यांनी प्रयत्न केले आणि नक्कीच प्राणाची बाजी लावली त्यापैकी एक तानाजी मालुसरे आणि नक्कीच त्यांचं हे गीत गुणगौरव गाणारं हे गीत आपण DJ पाटीलच्या माध्यमातून ऐकलं. एक चांगली कामगिरी मैदानामध्ये होत असताना आपण पाहिली तर टीम नावेखाडी या संघाकडून प्रवीण 5 षटक फेकण्यासाठी प्रवीण गोलंदाजी मार्कवर आले. धावसंख्या धावफलकावरती आहे ती फक्त 25. शेवटचं षटक असेल. शेवटचे 6 चेंडू फेस करायचे आहेत. समोर फलंदाज कर्णधार आहे उभा निलेश ठाकूर. इथून मात्र नक्कीच मन आणि मनगड सक्षम करावी लागतील. शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावसंख्या जमावली जाईल यावेळेला 6 चेंडू नक्कीच टप्पा पडल्यानंतर गिरकी घेणारा लेग स्टिकच्या बाहेरचा हा चेंडू वाईडनं दंडित केलं जाईल. गोलंदाजाला पहिलाच वाईट बॉल. इथून मात्र एक धावसंख्या धावपटलावरती ऍड केली जाईल. 26 धावसंख्या धावपटलावरती येतील शिवाजीनगर संघाच्या. प्रथम फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा शफल झाले होते. याही वेळेला लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईड दंडित केलं गेलंय. दुसरा वाईड आला या षटकातील प्रवीण यांच्या. यावेळेला पुन्हा एकदा नक्की चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करून भेदून मात्र चेंडू चाललाय. निलेश यांच्या बॅट मधून मात्र आलाय हा चौकार. फटलावरती या चौकारांमध्ये नक्कीच नवसंजीवनी आणले असेल शिवाजीनगर संघामध्ये. परंतु अशाच चौकार षटकारांची आतिषबाजी होणं खूप गरजेची होती. परंतु देर आहे दुरुस्त आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडूमध्ये किती मोठे फटके खेळले जातील या चेंडूवरती मात्र पाहतोय आपण हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम. आणि या वेळेला मात्र नक्कीच पाहतोय एक धाव पूर्ण केली जाईल ती निलेश यांच्या माध्यमातून. आणि एका धावेने संघ पुढे सरकतोय. शिवाजीनगर संघ पोहोचतोय तर 32 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच साठी अनाऊन्स करतोय खारकोपर 40+ मास्टर्स आणि वहाल 40+ मास्टर्स. आपण यायचंय. खारकोपर आणि वहाल दोन्ही संघांना विनंती आपण टॉस करण्यासाठी या. आणि पुढील मॅचेस दुसऱ्या फेरीच्या मॅचेस 4 षटकांच्या असतील. यावेळेचा हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू अगदी वाईड लाईनच्या जवळून गेला. तदनंतर आपण पाहतोय पंचांकडे अशाभूत नजरेनं पाहिलं गेलं परंतु पंच तटस्थ निर्धाव चेंडू घोषित केला गेला. परंतु या वेळेला वेग होता आणि अति वेगानं मात्र बीट केलं फलंदाजाला, बीट केलं यष्टीरक्षकाला आणि चेंडू न घातला मात्र लॉंग स्टॉप सीमा रेषा हा मिळतोय 22चा चौकार. नाही येत परंतु नक्कीच अव्हांतर चेंडून आणि अव्हांतर स्वरूपानं मात्र धावसंख्या खर्ची केल्या जातात. टोटल धावसंख्या होते 36 धावसंख्या धावपटलावरती. या वेळेला बॅटची नक्कीच कट लागल्यानंतर पंचांकडे अपील केली गेली परंतु शेवटचा चेंडू या पूर्वार्धातील शिल्लक. या वेळेला लीड कट गेला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू मात्र जाईल का सीमा पार नाहीये. यावेळेला शरद ठाकूर मात्र सप्लाय दाखवली आहे. फक्त शेवटच्या चेंडूवरती एकच धाव दिली आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं आणि या षटक समाप्त झाले. षटक समाप्त झाले. पहिले 2 वाईड तदनंतर चौकार सिंगल डॉट बॉल 22चा चौकार डॉट बॉल आणि एक सिंगल. षटक समाप्त झाले. प्रणय म्हात्रे गुणलेखक आहेत. त्यांचे नक्कीच कोणतीच चूक होणार नाही यातील मात्र शंका नाहीये. आणि 5 षटकाच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या शिवाजीनगर संघाची धावसंख्या धावपटलावरती आहे 37. 5 षटकामध्ये जमवायच्यात नावेखाडी संघाला 38. या धावसंख्या कशा जमवल्या जाणार गोलंदाजांचा नक्कीच धमाल आणि फलंदाजांची कमाल पाहायला मिळेल हे मात्र ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूया राजकिरण कोहली सर यांना. धन्यवाद.
चांगलं असं आपण समालोचन यांच्या माध्यमातून ऐकलं. 40+ मास्टर्स उलवा आयोजित आपण हे सामने पाहतोय शेलगरच्या ह्या महेश स्पोर्ट्स शेलगर भव्य दिव्य मैदानावरती. खऱ्या अर्थाने खूप सुंदर मैदान सातत्याने हे म्हणावं लागेल आपल्याला, कारण अतिशय सुरेख असं मैदान आणि आयोजकांच्या माध्यमातून कोणत्याही गोष्टीची अगदीच कमी मात्र पाहायला मिळत नाही आहे. पहिली मॅच आपण पाहिली जिकडे खारकोपर संघाने वर्चस्व ठेवलं होतं पूर्णपणे न्हावे संघावरती. दुसरी मॅच लढत चांगली झाली, त्या लढतीमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली, परंतु वहाल संघाने मात्र शिक्कामोर्तब केला विजय. तिसरी मॅच मोह संघाला बाय आहे, त्यामुळे मोह संघ पुढच्या फेरीमध्ये गेलाय. आणि चौथी मॅच आजच्या ह्या रात्रीतले ऑफिशियल नावाखाडी आणि शिवाजीनगर, ज्याच्यामध्ये शिवाजीनगर संघाने प्रारंभिक 30 चेंडूंमध्ये 37 धावांचं आव्हान उभं केलं होतं आणि 38 धावांचं आव्हान 37 धावा उभारल्या होत्या आणि 38 धावांचं आव्हान 7.60 च्या सरासरीने उभं ठेवले. ते म्हणजेच न्हावेखाडी संघासमोर. न्हावेखाडी संघ म्हटलं तर ह्या मैदानावरती मागच्या टुर्नामेंटला विजेतेपद मात्र पटकावलं होतं. आणि निश्चितच पुन्हा एकदा मैदान तेच आहे, अंडर द फ्लड लाईट्स खेळतोय, त्यामुळे विश्वास आणि आत्मविश्वास भरपूर असेल न्हावेखाडी संघाकडे. आणि जोडगेले आपण पाहतोय संघनायक अनिरुद्ध रणधीर आणि निश्चितच शरद एक डॅशिंग असा फलंदाज. संघाचा संघनायक रणधीर आणि शरद प्रारंभिक जोडीमध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने मैदान पाहिलं अतिशय सुरेख असं मैदान आणि सुरेखच्या मैदानावर 40+ मॅचेस MTC लाईव्हच्या माध्यमातून ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून कव्हरेज केलं जाते. अतिशय सुरेख असं कव्हरेज ज्यांच्या माध्यमातून. आणि गुणसंख्या लेखनामध्ये ज्या वेळेला प्रणय मात्रे असतात मोरावेचे, त्यावेळेला समालोचकांना कशाचीही कमी लागत नाही आहे. मग क्षेत्ररक्षकाचं नाव असेल, गोलंदाजाचं नाव असेल, धावा किती असतील, किती चौकार, किती षटकार, पहिली धाव कधी आली, कोणत्या क्षेत्ररक्षकाने घेतला कॅच, सर्व काही इत्तमभूत माहिती ज्यांच्याकडे असते. मग पंचही कदाचित चुकतील, परंतु चेंडू मोजण्यामध्ये कधीही निश्चितच प्रणय चुकणार नाही असा हा मोरावेचा प्रणय म्हात्रे. आयोजकांमध्ये पाहिलं तर विजय शेठ खारकर, जितेंद्रजी सोमासे आणि संपूर्ण उलवे संघ ज्यांच्या माध्यमातून दमदार आयोजन. DJ पाटील यांचा हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय MTC लाईव्ह. आणि निश्चितच माझ्या समवेत जोडल्या गेल्या गव्हाणचा आवाज श्री सुयोग कोळी. अतिशय दमदार असं समालोचन. जाव्या मॅचकडे मी गव्हाणचा आवाज, गायक, निवेदक, समालोचक राजकिरण कोळी पुन्हा तर सर्वांचं करतोय सहर्ष स्वागत. आणि या भव्य दिव्य नगरीमध्ये येणारे 30 चेंडू 38 धावांची गरज. जगदीश मोकळ कुठे भाई, दिसत नाही. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर चपराक दिली चेंडूवरती. अगदीचा हा चेंडू दण 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 वर्चस्व गाजवत चाललाय. संघनायकाच्या चेंडू फलीतून आलाय पहिला चौकार. Team Kharkopar and Team Wahal, please get ready for the next match. After this match, you have to be here for the toss win. फुल टॉस चेंडू ड्राइव्ह केलाय कव्हर्स मध्ये. अतिशय सुरेख अशी खेळी, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. नंतर मात्र संथ गतीने खेळ, परंतु मॅच मध्ये बनवून राहण्याचा खेळ अगदीच रणधीर कडू. याच्यानंतरच्या मॅचेस 4 षटकांच्या पाहायला मिळतील, याची आपण नोंद घ्यायची आहे. 7.60 ची सरासरी पहिल्या 2 चेंडूमध्ये 6. ऑप्शनच्या बाहेर ह्या वेळेला पाहिलं तर निश्चितच किसन 50+6
गोलंदाज आपल्या संघासाठी गोलंदाजी चांगली केली खऱ्या अर्थाने, परंतु रणधीरची फटकेबाजी चांगली झाली. पहिला चेंडूही तितकासा वाईट नव्हता, पण तो फटका अचूक ठिकाणी मात्र प्लेसमेंट पाहायला मिळाली. शॉर्ट ऑफ लेन आहे, ऑफस्टमच्या बाहेर. जरूर प्रश्न विचारला गेला होता फलंदाजाला, त्याचं उत्तर मात्र फलंदाजाकडे नव्हतं. वाईट गाईडलाईनच्या आतून जाणारा चेंडू. निश्चितच हा निर्धाव चेंडू, सातत्याने 2 चेंडू निर्धाव फेकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय किसन यांचा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. काय कॉन्फिडन्स आहे, काय आत्मविश्वास आहे किसन यांचा. जसा चेंडू फेकला लेंथ डिलेव्हरीच्या थोडासा मागे 8 फुटावरचा हा चेंडू तिथून उचली घेतली. हलक्या हाताने रणधीरने मात्र कट करण्याचा प्रयत्न केला, तिथून मात्र चेंडू निर्धाव गेलाय. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 6 धावा आल्यात, ज्याच्यामध्ये 1 चौकार, दुहेरी, 3 चेंडू निर्धाव. इट कुड बी अ वाईट, इट्स अ डाऊन द लेग. पंचांनी मात्र घोषित केलाय हा चेंडू वाईड आहे. पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतील 7च्या घरामध्ये. रणधीर कडू आपल्या संघासाठी थोडासा सुरुवात चांगली केली होती, परंतु किसन यांचे शेवटचे 3 चेंडू मात्र रणधीर यांना प्रश्न विचारणारे होते. इज दॅट राईट? पुन्हा एकदा काय कॉन्फिडन्स बघा गोलंदाजाचा. चेंडू टाकल्यानंतर स्वतःवरचा आत्मविश्वास दाखवला की किपर तुला फक्त बॉल पकडायचा आहे. दॅट्स द एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर विदाउट एनी लॉस. नावेखाडी इज ऑन 7. वाजव. थोडंसं समालोचनच ऐकूया, कारण जगूबाई कुठे गेला. जगूबाईचं समालोचन ऐकायचा निश्चित मजा असते. राजेंद्र ठाकूर गोलंदाजीच्या बोहल्यावरती आपण पाहतोय. शरदचा हा चेंडू मात्र निश्चितच निर्जन स्थळाकडे जाताना आपण पाहतोय. 38 सर्कलकडे बराच वेळ हवेमध्ये होता. शरदच्या चेंडू फळीला अगदीच फ्रंटला लिडिंग एंडला मात्र चेंडू लागल्यानंतर हवेमध्ये होता. काही काळ शरदही टेन्शनमध्ये होता, परंतु किस्मत किसका साथ देती है तो किस्मत बहादुरों का साथ देती है. यहाँ पे राजेंद्र ठाकुर की ये पहली गेंद जिसके ऊपर शरद ठाकुर अपना खाता खोलते हुए 2 रन के सहायता से कुल रन संख्या जड़ चुकी है बिना किसी नुकसान के ऊपर 9. बिनती रहेगी टीम खारकोपर और टीम वहाल के दोनों कैप्टन्स प्लीज आप टॉस विन के लिए पधारिए. यावेळेला मात्र बॅटची एज घेऊन चेंडू चाललाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अतिशय चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. इथं राजेंद्र ठाकूरचं कदाचित ती कॅच झाली असती, थोडंसं टेन्शन राहिलं असतं, परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. जे वास्तव आहे ते खरं आहे, तेच दिसलं जाईल. इथे मात्र फलंदाज तयार. फसवला. ह्या वेळेला चेंडू हवेमध्ये आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक. काय घडलंय? फलंदाज मात्र बाद होईल. शरद सारखा धाकड फलंदाज, त्या धाकड फलंदाजाला राजेंद्र ठाकूरने मात्र चालतं केलंय. इथं मात्र पकडलाय झेल. संपलाय शरद ठाकूरचा खेळ. किसन यांचा हा सुंदरसा झेल पाहायला मिळाला. आज थोडासा शरदचं नशीब कुचकामी ठरलं, कारण पहिल्यांदा झेल हवेमध्ये होता, त्यावेळेला झेल जमिनीला दान झाला. यावेळेला फटका फसला. जवळजवळ लॉंग ऑनकडे चेंडू षटकाराकडे जाईल असं वाटलं होतं, तोपर्यंत मात्र जरूर किसन यांनी पकडलेली झेल पहिली विकेट मात्र देऊन गेला. पहिला सक्सेस मात्र देऊन गेला शिवाजीनगर संघाला. साईनाथ ऑफस्टमच्या बराचसा बाहेर, परंतु गतिमान चेंडू. पंचांनी इशारा वाईटचा केलाय. पुन्हा एकदा गोलंदाजाला चेंडू हा फेकावा लागेल. 1 धाव मात्र इथे प्रतिस्पर्धी संघाला नावेखाडी संघाला बहाल केली जाईल. नावेखाडी संघ ताकदवर संघ आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू. सुपर गोलंदाजी
राजेंद्र ठाकूर यांची ऑफस्टमच्या बाहेर ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू सातत्याने येतं, मात्र क्षेपणास्त्र फेकली जातात. निश्चितच समफलंदाज साईनाथ ठाकूर जो की वन डाऊनला आले, त्याला काही समजत नाहीये. हा चेंडू झेल झाला तर निश्चितच पुन्हा एकदा सक्सेस मिळू शकतं, परंतु झेल पुन्हा एकदा जमिनीला दान झालाय. तेलही गेलंय, तूपही गेलंय, हाती राहिले दुपाटणं, कारण झेल नंतर जमिनीला दान झाला आणि शॉर्ट थर्डचा क्षेत्ररक्षकही चुकला. चेंडू मात्र चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये. हा आलाय नशिबाचा चौकार. वहाल संघाचा संघनायक उपस्थित आहे. खारकोपर संघाचा संघनायक आपण कृपया करून भास्कर शेट यावं लवकर अशी विनंती आहे. वन टू गो आणि शेवटचा चेंडू हे अगदीच अतिशय जबरदस्त जागेवरती उचलून घेणारा चेंडू. सुंदरशी गती पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतो त्या म्हणजेच 1 बाद 14. पहिल्या षटकामध्ये आल्या 7, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 7. म्हणजे जो आस्किंग रन रेट आहे जवळजवळ त्या आस्किंग रन रेटने आतापर्यंत नावेकाडी संघ खेळतोय. येणारे 18 चेंडू 24 धावांची गरज. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज संघाचा सरसेनापती कॅप्टन ऑफ द टीम निलेश ठाकूर. ज्या पद्धतीने किसन आणि राजेंद्र यांनी गोलंदाजी केली, अगदीच किमान त्या ताकदीची गोलंदाजी करावी लागेल, किंबहुना त्याहून चांगली गोलंदाजी करावी लागेल. रणधीर ह्यावेळेला मात्र सातत्याने फसतात. पहिल्या 2 चेंडूवरती रणधीरने 6 धावा केल्या होत्या. तदनंतर मात्र हा सलगचा 5वा चेंडू डॉट केलाय रणधीरने. फसवले, पूर्णपणे थांबवून ठेवलंय शिवाजीनगर संघाने. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. ज्यावेळेला धावा मोठ्या फटक्यांमध्ये येत नसतात त्यावेळेला धावा बनवणं गरजेचं असतं. इथे मात्र कदाचित दुसरी धाव झाली नसती, परंतु क्षेत्ररक्षकाची थोडीशी चूक अंगलट आली. तदनंतरचा मात्र थ्रोही खराब पाहायला मिळाला. त्यामुळे निश्चितच रणधीराला मात्र 2 धावा मिळतील. 2 धावा मिळतील नावेखाडी संघाला. येणारी प्रत्येक धाव नावेखाडी संघाला मात्र निश्चितच विजयाची चुणूक देऊन जाईल. ऑफस्टमच्या बराचसा बाहेरचा चेंडू निश्चितच पंच मात्र हेरतील आणि सांगतील की इट्स आउट ऑफ द वाईट गाईडलाईन. हा वाईट आहे. वाईटमुळे मात्र धावसंख्या जरूर 1ने वाढेल धावसंख्या 2 पोहोचेल. ती म्हणजे निश्चितच 17-17. ह्यावेळेला पाहिलं तर चेंडू चांगला कार्पेट ड्राईव्हच्या साहाय्याने मात्र चाललाय मिड विकेट क्षेत्रातून वाडीश लॉंग ऑन कडे. एक धाव जरूर मिळेल. 1 धावेने विजयाकडे मात्र हळूहळू का होईना निश्चितच नावेकाडी संघ पुढे वधारतो, परंतु शिवाजीनगर संघही अजून मॅच मध्ये बनून आहे. इथून आलेल्या विकेट शिवाजीनगर संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकतात. जरूरच इथून आतापर्यंत पाहिलं तर नावेकाडी संघाकडून मोठा फटका फक्त पहिल्या चेंडूवरती आला होता. तदनंतर मात्र एक चौकार जरूर पाहायला मिळाला, परंतु फटकेबाजी अजून संत गतीने चालू आहे. फसवले पुन्हा एकदा चेंडू अगदीच शरीरावरती जाऊन आदळलाय. ताकदवर गोलंदाजी. एक वाईड सोडता आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा डिक्लेअर्ड फटका निलेश ठाकूर यांच्या षटकामध्ये आलेला नाही आहे. धावसंख्या 19. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना आडव्या पट्ट्याने खेळताना जरूर वायडिश मिडॉनकडे चेंडू चाललाय. रॉकी आहे. रॉकीकडून 2 धावा चोरून घेतल्यात. महत्वाचं आणि आश्चर्यजनक असं चित्र पाहायला मिळाला.
रॉकी सारखा चपळ हुशार चपखळ असा क्षेत्ररक्षक त्याच्याकडून 2 धावा चोरून काढल्या. कौतुक करावं लागेल साईनाथ ठाकूर आणि रणधीर कडू यांचं. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, निश्चितच ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय. कव्हर क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न चालू असताना थ्रो चांगला झाला होता, परंतु थोडासा स्टंपच्या पुढे गेला, त्यामुळे मात्र त्याचा फायदा नावेखाडी संघाने घेतला. या चेंडूवरती आल्या 2 धावा आणि 2 धावांनंतर मात्र धावसंख्या 3 षटकांच्या अंती आपण पाहतोय त्या म्हणजेच निश्चितच 23. जगदीशजी नाईक यांना विनंती असेल आपण कृपया करून व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जगदीशजी नाईक आणि नाणेफेकीचा कॉल केला जाईल. प्रभाकरजी पाटील यांना विनंती असेल आपण शुभ असते पण नाणेफेकीचा कॉल करूया. खरकपर संघाचे भास्कर शेठ घरत आणि वाल संघाचे शैलेशजी चिर्लेकर दोन्ही संघ नायकांच्या शुभ उपस्थितीमध्ये आपण भास्करजी आणि शैलेशजी यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रभाकरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल पाहतोय. मॅच 4 षटकांचे असतील. कोण कॉल करते ना? वाल. हेड इज द कॉल. हेड इट इज. हेड इज द कॉल. हेड इट इज. तर निश्चितच निर्णय काय असेल आपण कळवायचा आहे. वाल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि मॅच जर पाहिली तर 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. कुठेतरी नावेखाडी संघ खेळतोय की कोणता तरी वेगळा संघ आज खेळतो असा प्रश्न पडलाय मला. कारण नावेखाडी संघ म्हटलं तर ताकदवर फटकेबाजी करणारा संघ आहे. आलाय ह्या वेळेला मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक होता. काय घडलंय तर पुन्हा एकदा झेल सोडलाय आणि थ्रो ही पाहायला मिळाला तो कुचकामी थ्रो होता. त्याचा फायदा मात्र जरूर साईनाथ ठाकूर आणि रणधीर यांनी करून दाखविला. रॉकीच्या पहिल्याच चेंडूवरती अगदीच न हलता हा कदाचित फलंदाज बाद झाला असता, परंतु आज नशीब मात्र शिवाजीनगर संघाच्या बाजूने नाही असं म्हणावं लागेल. हवेमध्ये आहे झेलखाली क्षेत्ररक्षक. ह्या वेळेला मात्र कोणत्याही प्रकारची चूक नाहीये आणि निश्चितच फलंदाज मात्र बाद होईल. जे खऱ्या अर्थाने शिवाजीनगर संघ खेळतोय. शिवाजीनगरने नाईट स्पर्धा काय जबरदस्त आयोजन केलं होतं. आदरणीय कृष्णाशेठ ठाकूर साहेब असतील, खऱ्या अर्थाने खरोखर ती वेगळी स्पर्धा पाहायला मिळाली होती. मंगेश मोकळ आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये आता खेळताना पाहायला मिळेल. 4थ्या क्रमांकाचा गडी मंगेश मोकल एक धाकड फलंदाज आहे. प्रॅक्टिस असती तर अगदीच न थांबणारा असा हा फलंदाज आहे. हलक्या हाताने कट केलाय. अगदी शॉर्ट थर्डला मात्र चुकवून चेंडू चाललाय तो म्हणजेच दंड 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 अगदीच हुशारीने आलेला हा चौकार. निश्चितच शिवाजीनगरची जी टुर्नामेंट होती नाईटची त्याच्यामध्ये आदरणीय रोहिदाजी ठाकूर आपले आरसीदादा अध्यक्ष गुरुस्मृती शिवाजीनगरचे त्यांनी खूप असं योगदान दिलं होतं त्या स्पर्धेमध्ये. त्यांचंही खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. शिवाजीनगर संघाचे आयोजन अतिशय जबरदस्त होतं. कृष्णशेठ ठाकूर असतील, रुदादा असतील आणि सर्वच ठाकूर आणि कडू आणि सर्व परिवार ज्यांनी त्या स्पर्धेमध्ये भरपूर अशी मेहनत घेतली होती. मग गुरुस्मृती शिवाजीनगर खऱ्या अर्थाने भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळालं होतं. ह्यावेळेला हलक्या हाताने कट केलाय. काय घडलं? पुन्हा एकदा चेंडू हा शॉर्ट थर्डला चकवून चाललाय. थर्ड मॅन क्षेत्राकडे हा आलाय. बॅक टू बॅक पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळालाय.
षटक थोडंसं महागडं चाललंय, कारण आत्तापर्यंत धावा पाहिल्या तर जवळजवळ 11 धावा रॉकीने खर्च केल्या. 12 मध्ये 15 पाहिजे होते, आत्ता फक्त 4 पाहिजेत. ह्यावेळेला डाऊन द लेग आहे. किंचितसा जरी डाऊन द लेग असला, पंचांना कोणत्याही प्रकारचा संदेह नसतो. फक्त आणि फक्त 3 धावांची गरज या षटकातील. अजूनही पाहिलं तर शेवटचा चेंडू बाकी असताना झेल खाली किसन. पुन्हा एकदा हा झेल पूर्ण होईल का? तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं दुपाटणं. परंतु हा थ्रो पहा, सुंदर थ्रो पाहायला मिळाला. त्या थ्रोमुळे मात्र मॅचच्या रन्स ज्या होत्या त्या